संघाच्या संघ मालक देखील आहेत. डायरेक्ट हिट लागले तर अपील क्रुशर राहिली होती स्वतःवरती नाखुश नाराज आपण निखिल याला पाहतोय. षटक क्रमांक 1 संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती लागले टीम हरिओम मोरेगाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि 3 धावा धावफलकावरती लागले. निलेशच्या साथीने आपण सौरभ याला पाहतोय. षटक क्रमांक 1 निखिलाने चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली. फक्त 3 धावा आपल्या पहिल्या षटकामध्ये खर्च केलेत. अभिषेक वर्मा PCC संघाकडून खेळत असताना मागील मॅचमध्ये लगातारचे 3 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले तोच अभिषेक शर्मा आपण इन ॲक्शन पाहतोय. चांगल्या दर्जाची फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिली. दुसरं षटक हाताळण्यासाठी राजेश याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये ॲड होईल. जो संघ पराभूत होईल तसं या स्पर्धेच्या बाहेर जाईल. जो संघ विजयी होईल तो नेक्स्ट मॅच खेळेल. सौरभ ड्राईव्ह केलाय तितक्या चांगला जरा क्षेत्राच्या फेकी देखील क्विक चेंडूला अडवलं देखील आणि क्विक फेकी केली. सौरभ सुंदर रनिंग मध्ये विकेट. फटका एक्झिक्यूट केला. फटका खेळला. शॉर्ट सिलेक्शन खेळल्याच्या नंतरला तितक्याच वेगाने फेकी आपण सौरभ याची पाहिली. चतुर आणि चपळ खेळाडू म्हणून सौरभची खासियत आहे. थर्ड अंपायर टेक्निकल टीम व्यस्त असेल चेक केलं जाईल. धोक्याची घंटा वाजले. सर लाईव्ह स्क्रीनवरती आपण पाहतो इन ॲक्शन. आपण सर्व काही चित्र आपल्या स्क्रीनवरती पाहतो. सर्व खेळाडू आशाभूत नजरेने सर्व खेळाडू आपण स्क्रीनवरती पाहत आहेत. आमचे दोन ऑफिशियल पंच चर्चा करतायत. हृदयाची धक 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 वाढवणारं दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय. ऑफिशियल पंच चर्चा करतायत. डोकेदुखी वाढले पंचांची देखील. नॉट आउट असा इशारा दर्शन अहिरे आमच्या ऑफिशियल पंचांचा इशारा आलाय. नॉट आउट. ग्रीन झोन मध्ये आहे सौरभ. क्विक चेंडू खेळला. फटका एक्झिक्यूट केला तितक्याच वेगाने. रन देखील कंप्लीट केले. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. चला पंचांशी वादविवाद करणे विनंती असेल. 1.2 चेंडूचा खेळ झाला आणि 5 धावा धावफलकावरती लागलेत. चेक. निलेश वाघेला हलक्या हाताने सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढले. एकेरी धाव खात्यामध्ये टीम हरिओम आता दडपणामध्ये सापडल्या. दबावामध्ये टीम सापडले. 1.9 चेंडूचा खेळ झाल्याने फक्त 6 धावा धावफलकावरती लागलेत. इथून तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. इथून तुम्हाला ट्रॅक चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये तुम्हाला आता फलंदाजी करावी लागेल. या दोन खेळाडूंची क्षमता आहे स्कोर कार्ड हलवण्याची. राजेश प्रभावित करणारी कामगिरी आतापर्यंत केले. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. ओहो डोक्यावरती हात आले सर्व खेळाडूंचे. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड झाले. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी. इथून जर मोठा फटका आला तर टीम चांगल्या स्थितीमध्ये असेल. मोठा फटका गरजेचा असेल हरिओम मोरेगाव या संघाला. हलक्या हाताने पुन्हा एकदा एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. 1 to go. अंतिम चेंडूचा खेळ फक्त बाकी असेल. सौरव 1.5 चेंडूचा खेळ झालाय.
क्रिकेटमय वातावरण या मोरेगावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच Impact. अनिकेत, कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. मला वाटतं सौरभ यांना एखादा चौका जर सापडला तर नक्कीच सरासरी चांगली आपल्याला पाहायला भेटेल. पाहूया कोणत्या पद्धतीने सौरभ फलंदाजी करतात. जवळच्या चेंडूला चौकार मारतात की लांबच्या म्हणजे लांब ठेवलेल्या चेंडूवरती कोपरा शोधतात. लांब केलाय परंतु टॅप केलाय. पाहूया काय होतोय. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट, सरळ स्टंपला डिस्ट्रॉय करून टाकलाय. विकेटचं पतन होतोय. मोठा धक्का, मोठा आदरा. सौरभ नावाचं वादळ संपुष्टात. लागेल कर्तृत्व करावं लागेल अनिकेत यांना. यांच्या चांगल्या फलंदाजीसाठी एखादा चौकार तुम्हाला सरासरीला आणावा लागेल. म्हणजे 12 चेंडूचे खेळी झालेत, 8 धावा आपण धावफलकावर पाहतोय. मोठा गडी देखील बाद झालाय सौरभ नावाचा. परंतु तुम्हाला अजून देखील सांगतो, निलेश नावाचा वादळ अजून संपुष्टात आहे. तुम्हाला चांगली खेळी करावी लागेल. या खेळी करण्यासाठी आहे ना तुम्हाला कुठेतरी गॅप शोधावे लागतील सर. यस, नक्कीच. 2 चेंडूचा खेळ झाला, 8 धावा धावफलकावरती लागलेत. इथून कठीण परिश्रमात तुम्हाला आता वाट काढावी लागेल. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका. येही तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं आहे तुम्हाला, हार कधी मानू नका. यश तुझ्या जवळ आहे, जिंकल्याशिवाय तुम्ही थांबू नका. इथून तुम्हाला मोठे फटके आता खेळावे लागतील. 2.1 चेंडूचा खेळ झाला, अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आपण संघाला पाहतोय. टीम हरिओम मोरेगावचा संघ आपल्या घरच्या मैदानामध्ये कशा रीतीने आपल्या घरच्या मैदानामध्ये खेळत असताना आता अडचणी वाढले. जागा बनवून खेळायचा प्रयत्न, एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकललाय. मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो, एका हाताने चेंडूला आतमध्ये ढकलले क्षेत्ररक्षकाने. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. 2.3 चेंडूचा खेळ झाला आणि 11 धावा आतापर्यंत धावफलकात लागलेत. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. गॅप शोधावे लागेल. फटका चांगला सजवलेला होता परंतु थोडक्यासाठी आपण चौकार पाहिलाय. परंतु लक्षात ठेवायचं, एक पारितोषिक आपल्याकडे समोर दिलेलं गेलेलं आहे केतन पाटील यांच्याकडून. जर का कोणत्याही बॅनरला चौकाराच्या जर बॅनरला चौकार लागला तर तुम्हाला हाफ लॉलीपॉप दिला जाईल किंवा हाफ राईस, चिकन राईस, कुठल्याही पद्धतीचं चायनीज फूड दिलं जाईल. आणि सलग 3 चौकारासाठी चांगला फटका. सलग 3 चौकारासाठी मोरेगाव चॅलेंजर्स संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर सलग 3 विकेटसाठी मोरेगाव चॅलेंजर्स संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणजे पारितोषिकांचे देखील इकडे भरमार आहे. तुम्हाला प्रयत्न करावे लागेल आणि या प्रयत्नांसाठी आता कुठेतरी तुम्हाला चौकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. यस, नक्कीच. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असले यावेळेस काय बसून खेळण्याचा प्रयत्न होता, यष्ट झाला उद्ध्वस्त. निलेश वाघेलाचा संपला खेळ. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रथमेश. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतले. त्यावेळेस काय वाईट चेंडू पाहायला भेटला. चांगला कार्पेट मध्ये चेंडू मारलाय, सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार.
म्हणून कोणीतरी एका लेखकने लिहिलं आहे, जगावं तर बुद्धिबळाच्या वजिरासारखं. कारण अख्ख्या खेळामध्ये बादशाला भीती असते आणि दहशत असते, ही फक्त वजिराची. आता बादशाह पहा, बादशाह होता निलेश, बाद झालाय. त्याच्यानंतर जो गडी आलाय त्याने लगावलाय चौकार, म्हणजे वजीर याला म्हणावं लागेल. आणि या पद्धतीने फलंदाजी देखील त्याला करावी लागेल सर. यस 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 नक्की चौकार आलाय म्हणजे आता अजून देखील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला घाई करायचे. ओहो, चांगला फटका. आणि काय चांगला फटका पाहायला भेटला, एक्झिबिट चांगला केलेला, गॅपच्या दिशेने गेलेला चेंडू पाहायला भेटला. आणि चला घाई करायची आहे, थोडी घाई करायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही. पहा चांगली फलंदाजी इकडे पाहायला भेटते आपल्याला हरिओम संघाकडून, आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते. चला वेळेचा भान ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. जर का वेळ जास्त झाली तर तुम्हाला एक खेळाडू डकआउट मध्ये पाठवावा लागेल. चला चला चला, चांगली फलंदाजी इकडे होते. पाहूया पुढील एक चौकार येईल का या षटकामध्ये, नक्कीच बघण्यायोग्य असेल. पाहूया पुन्हा एकदा गॅपच्या दिशेने मारलाय चेंडू उडवलाय, चेंडू सरळ निघून गेलाय, सीमारेषा पार, चौकार. चला पीसीसी संघ लगेच बॅटर पाठवायचे आहेत आपले, आणि क्षेत्ररक्षण लावू द्या. निलेश सर आपणास विनंती असेल, आपला वेळ जास्त झालेला आहे. आधीच आपली वेळ मला वाटतं 1 तास आपण लेट चालू केलं होतं सामने, त्यामुळे आपल्याला वेळ जास्त झालेली आहे. तर लगेचच बॅटर देखील आलेले आहेत. चला लगेचच सामना चालू करायचा आहे. आपण पाहतोय पीसीसी विरुद्ध हरिओम संघ. हरिओम म्हटलं तर एक देवाचं नाव आहे, म्हणजे भगवान शंकराचं नाव. दुसऱ्या साईडला आपण पीसीसी संघ, ज्यांच्या टी शर्टवरती आपण 5 पायरी म्हटलं तर आई जीवदानीचं स्थळ, म्हणजे दोघांमध्ये लढत देखील होणार आहे चांगली. एक डोंगरावरती आहे, एक हिमालयावरती आहे, म्हणजे कोण त्या हिमालयाच्या टोकावरती जाईल ते नक्कीच पाहणे योग्य असणार आहे. चला दुसऱ्या सत्राची सुरुवात, जिथे 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 25 धावा म्हटलं ना तर खूप मोठ्या धावा आहेत. या आधी 19 होत्या,
या आधी 19 होत्या, 20 करायच्या होत्या शेवटच्या सामन्या, म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत घेऊन गेलेले. आता 25 आहेत. आता तुम्हाला चांगली गोलंदाजी, अतिरिक्त गोलंदाज म्हणजे वाईट किंवा नो नाही टाकले पाहिजेत बस. यस यस नक्कीच तेच आपण चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. येणारे 24 आणि 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. 2 सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह मोड एकेरी धावीने संघाचं खातं उघडले. अभिषेकच्या साथीनं आपण दीपक याला पाहतोय. होम ग्राउंडमध्ये खेळत असताना स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये हरिओमचा संघ कशा रीतीने खेळ करेल. 25 धावा दापल जरूर लावले. लो स्कोरिंग मॅच आहे. त्या धावांचा बचाव करण्यासाठी या मैदानाला जाणतात, या खेळपट्टीला जाणतात कशा रीतीने गोलंदाजी करायची आता त्या संघाला. हो नक्कीच नक्कीच. पहा खोलवर टप्प्याचा चेंडू वारंवार केले पाहिजे हे चेंडू. मला तर वाटतं हे वारंवार केले ना कुठेतरी हा सामना हरिओमच्या साईडला होईल. परंतु चांगली गोलंदाजी, एखादा अतिरिक्त चेंडू तुम्हाला सामन्याच्या बाहेर घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त चेंडू थांबवावे लागतात. आपण इक्वेशन मॅच मध्ये आपण स्क्रीनवरती पाहतोय 22-23 इक्वेशन पाहतोय. आणि मागील मॅच मध्ये जर विचार केला तर अभिषेक वर्मा याचा लगातारचे 3 चौकार आणि 500 रुपयाचा हकदार ठरला होता. अभिषेक वर्मा या स्पर्धेमधील पहिला लगातार 3 चौकार मारणारा खेळाडू आपण इन ॲक्शन पाहतोय. लाईव्ह स्क्रीनवरती देखील त्या खेळाडूला आपण पाहतोय. लगातार 3 चौकार या खेळाडूच्या बॅटमधून आले होते. यावेळेस काय आड बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्हचा फटका, एकेरी धाव खात्यामध्ये ॲड. हो नक्कीच. परंतु प्रत्येक वेळेला तसं घडत नाही असं नसतं. तुम्हाला बॅड पॅचमधून पण जावं लागतं. तुम्हाला चांगली फलंदाजी करावी. चांगले गोलंदाजांनी बरेच वेळा विकेट घेतलेल्या असतात. युवराज सिंग असेल, मला वाटतं त्यानंतर आपण पाहिला प्रत्येक मॅच हो काय क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. आपण पाहिलं होतं वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसन यांना सर्व मॅच फ्लॉप होत्या, परंतु फायनलमध्ये खेळून कोण गेला? सॅमसन. नाव झालं, एक मॅचने नाव केलं. परंतु इथे गोलंदाजाला जर नाव करायचं असेल ना तर तुला ते 6 चेंडू कशा रीतीने हाताळावे लागतील ते तुला माहिती. यस 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 नक्कीच चांगला उल्लेख केलाय. एक चेंडू निर्धाव आलाय म्हणजे आता मॅच इक्वेशन 19-21 इक्वेशन झालंय. अमित चिंचाळकर चेंडूवरती आलेत. चेंडूला पकडण्याच्या अगोदर फेकी करण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक 1 संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा बिनबाद. टीम PCC. तुमचे प्यार आहे तर ह्या मुलांना फक्त प्यार आहे तो फक्त क्रिकेट 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 आणि क्रिकेट. आणि मी वारंवार आकाश घरत सर वारंवार या खेळाडूंना बोलतो, बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्ही बॉल अडवता, जर का तो बॉल कॅरी केला ना तर नक्कीच एक चांगला फलंदाज बाद होऊ शकतो. मी वारंवार या खेळाडूंना सांगतो अडवा, पण अडवण्याच्या प्रयत्नामध्ये कॅरी देखील करून थ्रो केला तर चांगली विकेट तुम्हाला हाती भेटेल. परंतु पहा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय एक षटक संपलं. एक षटकानंतर 5 धावा झाल्यात. नवीन गोलंदाज पाहतोय आपण. हरिओम संघाकडून कशारीत्या हाताळला जायला षटक हा महत्त्वपूर्ण आहे. पहा चांगला लेग ब्रेक आपल्याला पाहायला भेटला. चेंडू थोडासा उचली घेऊन ऑफ स्टिकला जाताना आपल्याला पाहायला भेटलं, परंतु त्याला चांगलं स्लाइस करताना आपल्याला पाहायला भेटतं. यस 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 नक्कीच. ओमकार याच्या बोटामध्ये क्षमता आहे चेंडू वळवण्याची. 17 रनचे इक्वेशन. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. हो नक्कीच. यासाठी वेळेचं भान ठेवणं पण गरजेचं आहे. आणि वेळेला म्हटलं ना तर तुम्हाला वेळ ठरवते की तू कोण जिंकणार आणि कोण हारणार. त्या वेळेसाठी आहे ना तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहा हा चेंडू निर्धाव. आकाश घरत सरांनी आताच सांगितलं, एखादा निर्धाव चेंडू तुम्हाला कुठेतरी सामन्याची दिशा बदलताना दिसेल. 24 चेंडू 25 धावा होत्या. एक निर्धाव चेंडू आला पहिल्या षटकामध्ये, 5 धावा झाल्या, परंतु 2 धावांचा डिफरन्स आपल्याला पाहिला. आता 3 धावांचा डिफरन्स आपल्याला पाहायला भेटला. यस 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 हरिओम संघ चांगलं कमबॅक करतोय. 25 धावांचा पाठलाग जरूर करत. हो दबाव 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 आणि दबाव. दबावामध्ये असे फटके खेळण्यासाठी भाग पाडतायत. आता पहा, आता 14 मध्ये पाहिजेत 18. इक्वेशन बदलले. आता कष्ट करावे लागतील ते क्षेत्ररक्षकांना. तुम्हाला मेहनत करावी लागेल. तुम्हाला तडजोड या मैदानामध्ये करावं लागेल. ही ट्रॉफी एकदा बघा. या चमचमत्या ट्रॉफीकडे जर जायचं असेल ना तर तुम्हाला नक्कीच खूप मेहनत घ्यावी लागेल. जिथे 1 रनाचा फैसला होता तिथे आता
4 धावांचा डिफरन्स झालाय. म्हणजे तुम्हाला 2 मोठे फटके आता खेळावे लागतील. आता मॅच मध्ये मजा येईल. 14-18 इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलं. टीम हरिओम संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो. जो संघ थोडासा बॅकफुटला जात होता, बॅकफुटला जात असताना स्वतःला बॅक केलंय, गेअर चेंज केलाय. चांगला खेळ सातत्याने त्या संघाचा राहिलाय. 14-18 इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलंय. लवकरात लवकर घाई करायचे. इम्पॅक्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, दीक्षित. नक्कीच ही चांगली एक गत आहे की मला वाटतं असोसिएशनच्या नियमावलीमध्ये की एक इम्पॅक्ट खेळाडू आपण यूज करू शकतो. परंतु 14 मध्ये 18 अनिकेत आपण बोललात ना फलंदाजी चांगली करावी लागेल. परंतु एक गोष्ट आहे, त्या फलंदाजीमध्ये एखादा फटका जर बाहेर मारला ना तर कुठेतरी हा सामना पुन्हा एकदा वळेल हरिओमच्या दिशेने. म्हणून सामन्यामध्ये तुम्हाला फलंदाजी करा, संयमी फलंदाजी करावी लागेल. यस 14-18 इक्वेशन मॅच मध्ये आलाय. हलक्या हाताने खेळून काढलेले चेंडू एकेरी धाव खात्यामध्ये अडवलं. अभिषेक वर्मा नावाची चर्चा सातत्याने होत राहील. सातत्याने का होत राहील? मागील मॅच मध्ये आपण जर पाहिला लगातारचे 3 चौकार. पुन्हा एकदा आठवण करून देतो, लगातारचे 3 चौकार ज्या खेळाडूच्या बॅट मधून आले तो खेळपट्टीवरती अजून उभा आहे. अभिषेक वर्मा पहा, चांगला क्षेत्र फेकी डॉट चेंडू होता. ज्यांनी 3 चेंडूवर 3 चौकार मारलेले त्यावेळेचं क्षेत्ररक्षण वेगळा होता, आताचा क्षेत्ररक्षण वेगळा आहे. म्हणजे चक्रव्यूह रचला गेलाय. अभिमन्यू आतमध्ये गेलाय. बाहेर येताना थोडी अडचण आली होती, बाहेर आला सुद्धा नाही. परंतु त्याच पद्धतीने गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटते. म्हणजे सर्वांनी ही मला वाटतं हरिओम संघाने बाहेर जाऊन पीसीसीच्या सर्व मॅच पाहिले असतील, कशा पद्धतीने आपल्याला गोलंदाजी हाताळावी लागेल आणि खरोखर ते मैदानामध्ये देखील सातत्याने घेऊन आलेले. यस विचार बरोबर आहे. चांगल्या गेम प्लॅन हरिओम संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता मॅच इक्वेशन येऊन थांबलंय. 12-16 इक्वेशन मॅच मध्ये आलाय. 12-16 इक्वेशन. षटक क्रमांक 3 मोहित. ओहो, यावेळेलाच काय 2-4 ची मॅच 1-4 वरती आलंय. ही चुकी आहे अनिकेत, आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. तुम्हाला चांगली गोलंदाजी 6 बॉल हाताळावे लागतील. 6 चेंडू तुम्हाला कशाही पद्धतीने हाताळावे लागतील. कारण की जर जिंकायचं असेल, या चमचमत्या ट्रॉफीकडे जायचं असेल, हा चेंडू चांगला आहे, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पहा, इक्वेशन चेंज होते वारंवार, रन रेट चेंज होतोय, ऍव्हरेज चेंज होते. म्हणजे क्रिकेट म्हटलं ना, प्रत्येक चेंडूवरती खेळ बदलण्याचा खेळ म्हणजे तो क्रिकेट. यस हृदयाची धक 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 वाढवणारा सामना आपल्या भेटीला आलाय. जर हरिओम संघ विजयी ठरला तर रचित यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हरिओम संघ जर विजयी ठरला तर रचित यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. मोहित याच्या खांद्याची जबाबदारी असेल. या षटकाची महत्वपूर्ण षटक असेल हरिओम साठी. हे होईना बात. विकेट कोणाची आले? दीपकला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद डीजे. आपण पाहतोय चारी पंच थोडी उलगड. हा कोडा महत्वाचा असणार आहे आणि या कोड्यामध्ये पंच फसले गेलेत आणि पंचांनी डिसिजन देखील अनिकेत आलेला आहे.
चला क्षेत्ररक्षण लावायचं. हरिओम टायमर ऑन आहे. आपणास विनंती करतोय की टायमर ऑन आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. बिग विकेट आले. दीपकला मैदान सोडावं लागतंय. अभिषेकच्या साथीनं आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजेश याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. मोहितने संधी निर्माण केली, दबावामध्ये आणलं, 2 गोलंदाजांनी दबावामध्ये आणलं आणि मोहितच्या खात्यामध्ये विकेट आले. 10-15चे इक्वेशन मॅच मध्ये आले. सामना गरम झालाय सामना. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आला म्हणजे हरिओम संघाचे खांदे आता उंचावलेत. नॉन स्ट्राईक वरती अभिषेक अजून खेळपट्टीवरती आहे. हो नक्कीच चांगली गोलंदाजी अनिकेत इथे पाहायला भेटते आपल्याला. कमबॅक केलाय. पुन्हा एकदा गाडी होतोय बाद. देऊया एक संधी डीजेला. ऐकू एक सुमधुर संगीत डीजे. तो विनंती असेल की जरा त्वरा करायची आहे. याच्यानंतर देखील एक सामना होणार आहे, तो देखील त्या सामन्यातील देखील विजयी संघाला विनंती असेल की तुम्ही देखील लगेचच मंचाकडे यायचं आहे. तुमचं देखील टॉस होईल या सामन्यानंतर लगेचच. चला पांडवास कर्णधार आपला पाठवायचा लवकरात लवकर नाणेफेकीचा पहा. कॉल करण्यासाठी. थोडीशी घाई केला तर खूप बरं होईल. आणि किती रिक्वायर रन रेट पहा 11.25. प्रत्येक ओव्हरला 11. 25 धावांचं आव्हान होतं आणि पहा धावसंख्या 10 वरती पोहोचली. पुन्हा एकदा मोठा फटका मारला बरं. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2.5 चेंडूचा खेळ आणि फक्त 10 धावा धावफलकावरती चला. लागलेत. चला स्क्रीनवर डायरेक्टच दाखवायचंय जे काय आहे ते बघा. आपण पाहतोय मोरेगाव चॅलेंजर्स पुरस्कृत मोरेगाव चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेटचा महासंग्राम. त्या महासंग्राम मधली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट काय, तुम्हाला जे काय आहे ना ते 2 पंच आणि ती स्क्रीन बघायची आहे फक्त. तुम्हाला जर पंचांनी थर्ड अंपायर दिला तर स्क्रीनवरती तुम्हाला समोर दिसण्यात येईल की नक्की नो आहे, वाईड आहे किंवा रनआउट आहे. ते स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही. पंचांची वादविवाद करायचं नाहीये. हरिओम संघ तुम्ही थोडे लांब राहायचं पंचांपासून. चला पंच काय निर्णय असेल लगेच घोषित करायला. नो चेंडू आहे. फक्त 1 रन ऍड होणार आहे नो चेंडूचा. हा नोचा 1 रन ऍड होणार आहे आणि सामना चांगला आहे. सामना चांगला नरम गरम गरमागरम सामना पाहायला भेटतोय. 8 चेंडू 14. इक्वेशन पहा 8 चेंडू 14. भारी भारी लय भारी. पाहूया कोण आहे किसपे भारी. चांगला फटका सजवलेला होता परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. कमबॅक करावं लागेल. कमबॅक करायचं म्हटलं ना अनिकेत तर हरिओम संघाने करून दाखवलंय. यस यस यस. अभिषेक नावाची चर्चा सातत्याने. अभिषेक अजून देखील खेळपट्टीवरती उभा आहे. 7 मध्ये 13चं इक्वेशन म्हणजे तुम्हाला 4 मोठे फटके खेळावे लागेल. मागील मॅच मध्ये विचार केला तर अभिषेकने लगातार 3 चौकार मारले होते. अजून देखील सामना गेला नाहीये. सामना अजून देखील गमावला नाहीये. PCC पाच पायरी क्रिकेट क्लब डिफेंडिंग चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये 7-13चं इक्वेशन मॅच मध्ये. हो नक्कीच नक्कीच. परंतु तेवढीच चांगलं पहा. कॉर्नर चेंडू सरळ भेदून गेलाय. चौकाराशी चौकार. आणि लक्षात ठेवा या फलंदाजासाठी एक चांगली गोष्ट. फलंदाजासाठी एक गोड बातमी आहे. त्याला जे चायनीज फूड मध्ये आवडेल, हाफ राईस असो, हाफ चिकन राईस असो, हाफ लॉलीपॉप असो, हाफ चिल्ली असो, केतनजी पाटील साहेब यांच्याकडून तुम्हाला देण्यात येणार आहे. यस 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 यस. अजून देखील मी उल्लेख केला होता. अभिषेक नावाची चर्चा सातत्याने होत राहील. PCC संघाला बिलॉंग करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चौकारांची आतिषबाजी करतोय. 16 धावा 10 फलके जरूर लागलेत. मॅच इक्वेशन येऊन थांबलंय. येणारे 6 आणि अजून देखील 9 धाब्यांची गरज असेल. 6-9चं इक्वेशन मॅच मध्ये येऊन देवय. उलटा सुलटा आपण स्क्रीन वरती पाहतोय. 6-9चं इक्वेशन. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी असेल हरिओम संघाची.
25 धावांचा पाठलाग करत असताना हृदयाची धक 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 वाढवणारा सामना आपल्या भेटीला आलाय. हो, नक्कीच नक्कीच अनिकेत. म्हणतात ना, कोशिश करते रहो, क्षमता अपने आप आकार लेने लगेगी. मेहनत वही आईना है जिसमें तुम्हारी ताकद दिखेगी. आता ताकद कोणामध्ये आहे ती बघायला. हो, टॅप केलाय, एक धाव. आता स्ट्राईकला पहा, तुम्ही ज्या पदे उद्गारताय की 3 बॉल 3 चौके, त्यांनी एक चौका मारला, एक लॉलीपॉप देखील भेटलाय त्याला. मी सातत्याने पहिल्या चेंडूवरून चर्चा करतोय की अभिषेक जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे अशक्य असे काही नाही आहे. अभिषेक जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे अशक्य असे काही नाही. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता है, बिना संघर्ष हुए कभी मान नहीं होता है. जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता है. डोकेदुखी वाढले टीम हरिओम. 2 धावा बोनसच्या रूपामध्ये ऍड झालेत. म्हणजे मॅच इक्वेशन येऊन थांबलंय. येणारे 5 आणि अजून देखील 6 धावांची गरज असेल. 5-6चं इक्वेशन, 5-6चं इक्वेशन. हृदयाची धक 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 वाढवणारा सामना आपल्या भेटीला आला. या दिवसामधील सर्वाधिक चांगला सामना आपण पाहतोय. 5-6चं इक्वेशन. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज अवधूत. ओ हो, ये हुई ना बात, ये हुई ना बात. 5-5चं इक्वेशन मॅच मध्ये येऊन थांबलंय. आपली आई म्हणते ना की जेव्हा आपण नापास होतो, माझ्या मेहनतीवर पाणी पसरलं, ते मला वाटतं हे आता आपल्याला पाहायला भेटतोय. सर्व मेहनत पाण्यामध्ये आहे. ओ, फटका मोठा आहे. वळतोय पंचांकडे. पंच मंदार यांच्याकडून डी झोन मध्ये गेलेला चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये. खरोखरच सामना आवडला असेल ना प्रेक्षकांना, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक साईडला पीसीसी संघ, दुसऱ्या साईडला हरिओम संघ. म्हणजे बॅटल आपल्याला मोठी पाहायला भेटते. अजून देखील सामन्यामध्ये आहेत. तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. तुमचं मनोबल कुठेतरी खच्च झालं असेल त्याला. पुन्हा टॅप केलाय. एकदा पुन्हा स्ट्राईकला. आता पहा कसं असतं माहिती आहे, पहिल्यापासून 3 चौकार मारला बॅटर, आता नॉन स्ट्राईकला. आता तुम्हाला षडयंत्र रचावं लागेल नवीन बॅटरसाठी अनिकेत. नक्की 7-13 मॅच मध्ये इक्वेशन होता. अभिषेक वर्माने जो चौकार लगावला होता तिथून सामना ऑन झालाय. सामना अशा रीतीने ऑन झालाय की मॅच मध्ये टीम पीसीसी 5 पायरी येऊन थांबले. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. अभिषेक वर्माचा जर विचार केला तर 8 चेंडू मध्ये 10 धावांचे अफलातून खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकारले. आणि त्याच्या साथीनं आपण खेळाडू पाहतोय निखिल याला पाहतो, ज्याने कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेत. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. फेकी मध्ये नेकी विकेट आले. विकेट कोणाचे आले? निखिलला मैदान सोडावं लागतंय. सामना ऑन झालाय टीम हरिओम साठी. कमॉन डिसे. म्हणतात ना, मेहनत तुम्हाला करावी लागेल. आता 2 चेंडू 3, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. आता कुठेतरी तुम्हाला चांगले चेंडू हाताळावे लागतील. परंतु लक्षात ठेवा, कारण कोपऱ्यामध्ये मारणारा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. लॉलीपॉप जिंकलाय त्याने. या गोलंदाजाने कुठेतरी भरपूर चुकी केली. आणि मला आहे ना, जर का हा सामना हरिओमने गमावला तर कुठेतरी मला आहे ना कॅप्टन वरती ब्लेम होईल. का माहिती आहे, याच खेळपट्टीवरती वारंवार आठवड्याच्या 7ही दिवस खेळणाऱ्या खेळाडूला गोलंदाजी नाही दिली आहे. अमित चिंचालकर नावाचा गोलंदाज कालच्या दिवसापर्यंत चांगली गोलंदाजी करत होता. चांगली प्रॅक्टिस देखील त्याची होत होती. त्याच गोलंदाजाला बॅकफुटला कुठेतरी चुकी मला वाटते. यस या दिवसाची रात्र करून खेळले. या खेळपट्टीवरती खेळ करणारा अमित चिंचाळकर उल्लेख चांगला केला. आता 2 चेंडूमध्ये 2 धावा. आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडे मागावंच लागतं. आयुष्यात तुम्ही चांगले काम आणि तुम्ही चांगले कर्म केलात तर देवाला सुद्धा द्यावंच लागतं. 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. हो नक्कीच. आता दिलेला घास कोण खाईल ते आता महत्वाचं आहे. 2-2 आपल्याला पाहायला भेटत. एकावर 11 आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. परंतु आता ही दुरीवर दुरी म्हणजे चौकार येईल
की विकेट येईल आता हे बघणं अनिवार्य असेल. चला, timer on. टायमर ऑन लक्षात ठेवायचं आहे. 2-2 इक्वेशन हो या वेळेला स्काय आउटसाइड दिले स्टंप. परंतु याच्याने मला वाटतं सामन्यावरती काही इफेक्ट नाही होणार आहे, कारण की वाईट म्हटलं रनआउट झालं तरी 1 धाव ऍड होणार आहे स्कोर कार्ड वरती. म्हणजे आता गरज असेल 2 चेंडू 1 धाव. कुठेतरी या गोलंदाजाने आहे ना, गोलंदाजाने कुठेतरी गचाळ गोलंदाजी केली अनिकेत. 6-13 इक्वेशन असताना गोलंदाज नवदीप याला आमंत्रित केला आणि त्याने मॅच मध्ये अशा वळणावरती येऊन थांबले. टीम हरिओम डोकेदुखी आता असेल 2-1 इक्वेशन. 2 चेंडू असतील आणि फक्त एकेरी धावेची गरज आहे. स्ट्राईक मध्ये फलंदाज अभिषेक कशा रीतीने सिंगल काढेल. सामना फिनिश, सामना खल्लास, सामना जिंकला टीम PCC 5 पायरी क्रिकेट क्लब. धन्यवाद. आफताब आपण देखील मंचावर यायचंय प्लीज लगेचच. PCC संघ कर्णधार पाठवायचा आपला. चला PCC विरुद्ध पांडवाज दोन्ही कर्णधार लगेच यायचंय, लगेच जास्त वेळ घ्यायची नाही. PCC कर्णधार प्लीज लगेच यायचंय. पांडवाज कर्णधार आपण देखील यायचंय. पहा पांडवाज संघ आपणास वारंवार विनंती केली जाते, लक्षात ठेवायचंय आपल्याला लवकरच कर्णधार पाठवायचंय. चला पांडवाजवाले आलेले आहेत. PCC संघ आपण देखील यायचंय. मंचावरती सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब आहेत, यांच्याकडून नक्कीच बाउल मधून आपण पाहूया काय येतोय, काय बिघडतोय, काय घडतोय. एक साइडला आपण पाहतोय PCC संघ, दुसऱ्या साइडला आपण पाहतोय पांडवाज संघ. एक चिठ्ठी उचलायची आहे, कोणती उचलू कोणती उचलू.